कॅफे बैठकमध्ये महिलांचा असाही सन्मान। 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो। महिलांना समानतेची वागणूक मिळावी हा संदेश जगभरात देण्यासाठी साजरा करण्यात येणारा दिवस म्हणजेच महिला दिन। महिला दिनाचे औचित्य साधून कोल्हापूर येथील कॅफे बैठक अर्थात पोटाच्या आणि मैत्रीच्या भुकेला सुखाची शांतता हे ब्रीदवाक्य घेऊन कार्यरत असलेले चोखंद ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले कॅफे बैठक यांच्या वतीने महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान करण्यात आला। सुरुवातीस महान गायिका लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। त्यानंतर कॅफे बैठकच्या संचालिका नेहा नाडकर्णी यांच्या हस्ते उपस्थित महिलांचा सन्मान करण्यात आला। यामध्ये डॉक्टर सुनीता भोसले, विजया वठारकर, परिचारिका विद्या गोडसे, अभिलाषा गोडसे, पूजा कांबळे, रीना दाभाडे, कौशल्या कांबळे, परिचारिका उज्ज्वला सहस्त्रबुद्धे, डिजिटल मीडियाच्या जोया शिकलगार, व्यावसायिक रेखा रावल यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी झालेल्या सन्मानानंतर बोलताना विद्या गोडसे म्हणाल्या, आज कॅफे बैठकमध्ये नेहा नाडकर्णी यांनी एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला आहे। खरं तर हा कार्यक्रम आमच्यासाठी खूप पहिल्यांदाच आयुष्यातील असा कार्यक्रम की सगळ्यांनी आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातले एकत्र येऊन हा सेलिब्रेट करत आहोत। जोया शिकलगार यांनी कॅफे बैठक बद्दल गौरव उद्गार काढले। और इसको खास स्पेशल बनाने के लिए सबसे ज्यादा थैंक्स जाता है नेहा को जो उसने अरेंजमेंट किया। तो ये कभी भी इतना ज्यादा सेलिब्रेट नहीं किया जाता तो इंटरनेशनल लेवल पे होने के बावजूद भी इस साल हम छोटी छोटी जगह से आए हुए छोटे बिजनेस से भले वो इंटरनली खूप कौतुक वाटतं तिचं आणि एवढ्या लहान वयात एवढ्या मोठं धाडस करून ते चांगल्या प्रकारे ती पूर्ण करत आहे, निभावत आहे। त्याबद्दल तिचं आणि नाडकर्णींचं आणि निखिल गोडसेंचं खूप कौतुक आहे। अभिलाषा गोडसे म्हणाल्या, आज जागतिक महिला दिनानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा महिला दिनाच्या। आणि आज नेहाची मुलगी आहे तरी पण तिनं आज एवढं छान म्हणजे डेव्हलप केलंय त्याचे कागद केली तिनं ते कौतुक आहे तिचं। आणि सगळ्यात महत्त्वाचं माझा हा आयुष्यातला पहिल्यांदा सन्मान आहे तो तिच्यामुळे घडलेला आहे त्यामुळे तिचं पहिलं कौतुक आहे। आणि आधी छान प्रगती होते तिचे सगळे स्टाफ सगळा मेंबर त्यांना सगळ्यांना शुभेच्छा, सगळ्यांना आशीर्वाद आणि सगळ्यांना बेस्ट ऑफ लक। कॅफे बैठकीच्या संचालिका नेहा नाडकर्णी यांचा त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने सन्मान करण्यात आला। उपस्थित महिलांचे आभार संचालक अमित नाडकर्णी यांनी मानले। यावेळी संचालक निखिल गोडसे तसेच कॅफे बैठकचे कर्मचारी उपस्थित होते। न्यूज मराठी